नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती केव्हा वितरित होणार, तारीख जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो, की येत्या 1 ते 2 दिवसात हा नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार। त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना काय करावे लागणार आहे की त्यांना हा हप्ता मिळणार, ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर चला वळूया व्हिडिओकडे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी गेली काही दिवस एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार। कारण नुकताच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमा झालेला आहे। त्यानंतर लगेचच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या नजरा आता नमो शेतकरी योजनेकडे वळल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून हवामानातील अनिश्चितता, बाजारातील पडझड आणि वाढलेले इनपुट खर्च यामुळे शेतकरी अडचणीत आहे। शेतकरी मित्रांनो, अशा वेळी हा हप्ता म्हणजे याच्या घरातील महिन्यांचा श्वास। तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे 8वा हप्ता कधी मिळणार हे सविस्तर बघूया। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे काय आहे ते आधी सर्वात बघूया। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारची ही योजना म्हणजे पीएम किसानचे पूरक स्वरूप। केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या वार्षिक 6,000 रुपयांवर राज्य सरकार 6,000 रुपये अधिक शेतकऱ्यांना देतो। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जसे की पीएम किसान योजनेचे दर वर्षाला 6,000 मिळतात, तसेच केंद्र सरकारचे सुद्धा वर्षाला नमो शेतकरीचे 6,000 मिळतात। म्हणजे एकूण शेतकऱ्याला 12,000 रुपये असे मिळतात। आता शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकार निधी वितरण करण्याची प्रक्रिया कशी चालते ते बघूया। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतरच राज्य सरकार नमो शेतकरी योजनेच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात करते। ही प्रक्रिया कशी असते ते टप्प्याटप्प्याने बघूया। त्यामध्ये 3 मुद्दे आहेत शेतकरी मित्रांनो। पहिला मुद्दा तर हा आहे की पीएम किसान पोर्टलवरून पात्र शेतकऱ्यांची यादी मागवली जाते। त्यानंतर यादी मिळाल्यानंतर राज्य सरकार हा निधी मंजूर करतो। नंबर 3चा मुद्दा आहे आणि महत्वाचा, हा निधी वितरणासाठी अधिकृत शासकीय निर्णय म्हणजे GR होतो। शेतकरी मित्रांनो, GR निघाल्यानंतर हा निधी थेट 2,000 रुपयाचा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे प्राप्त होतो। आता शेतकरी मित्रांनो, 8वा हप्ता कधी मिळणार हा शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न आहे। यावर्षी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमा झाला। त्याच पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजनेचा GR जारी होण्यासाठी साधारणतः 10 ते 20 दिवस लागतात। म्हणजे शेतकरी मित्रांनो, अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार GR जारी झाल्यानंतर साधारणतः 15 दिवसात नंतर हे रक्कम जमा होते। पण शेतकरी मित्रांनो, आचारसंहिता लागल्यामुळे हा GR निघायला वेळ लागला। म्हणूनच यावर्षी नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, ग्रामीण भागातील बँक कर्मचाऱ्यांनीही या तारखेच्या आसपास रक्कम जमा होऊ शकते असा समान अंदाज व्यक्त केला आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी काय तपासावे ते बघूया। त्यांनी पीएम किसानची KYC अद्याप आहे का हे तपासावे, भू अभिलेखात आपले नाव योग्य आहे का ते तपासावे, आधार बँक लिंकची स्थिती कशी आहे ते तपासायची आणि मोबाईल नंबर अपडेट असल्याची खात्री करून घ्यावी। आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी हा हप्ता फक्त रक्कम नसतो, तर शेतकऱ्यांच्या आयुष्यातला प्रत्येक हप्ता हा फक्त काही रुपयांचा जमा नाही, तो त्यांच्या घरात येणारा धीर असतो, मुलांच्या शिक्षणाचा आधार असतो, तर कधी खरीप रब्बीच्या तयारीला पहिली उभारी असते। शेतकरी मित्रांनो, डिसेंबर महिन्यात येणारा 8वा हप्ता महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना दिलासा देणार ठरणार आहे। राज्य सरकारची प्रक्रिया सुरू आहे आणि परिस्थिती पाहता 31 डिसेंबर पूर्वी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, येत्या 1 ते 2 दिवसात म्हणजेच नवीन वर्ष लागण्याच्या आधीच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। धन्यवाद।